अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भक्त हो बघा, खरा भक्त नक्की कोणाला म्हणावे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. दत्त भक्तांनो, खरा भक्त कोणाला म्हणावे? भक्ती हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. भक्तीमुळे मनुष्याचे जीवन पवित्र, शांत आणि आनंदी बनते. केवळ पूजा करणे, टिळा लावणे किंवा माळा घालणे म्हणजे खरी भक्ती नव्हे. जो मनुष्य मन, वचन आणि कर्माने परमेश्वरावर प्रेम करतो, सर्व प्राणीमात्रांमध्ये देव पाहतो आणि सदाचार्याने जीवन जगतो, त्यालाच खरा भक्त म्हणावे. खरा भक्त हा नेहमी नम्र असतो. त्याच्या मनात अहंकार नसतो. तो स्वतःच्या चांगुलपणाचा गर्व करत नाही. जसे फळांनी भरलेले झाड खाली झुकते, तसेच खरा भक्त विनम्र असतो. भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये सांगितले आहे, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रः करुण एवच. गीता 12 अध्याय. अर्थ, जो सर्व प्राणीमात्रांवर द्वेष करत नाही, सर्वांशी मैत्री आणि दया ठेवतो, तोच मला प्रिय भक्त आहे. यावरून असे समजते की खरा भक्त तोच जो सर्वांवर प्रेम करतो. खरा भक्त संकटातही देवावर विश्वास ठेवतो. सुखात देवाचे स्मरण करणारे अनेक असतात, पण दुःखातही ज्याची श्रद्धा अढळ असते तोच खरा भक्त असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादाचे. वडील हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचे विरोधक होते. त्यांनी प्रल्हादाला अनेक यातना दिल्या, पण प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. शेवटी भगवान नरसिंह प्रगट झाले आणि आपल्या भक्ताचे रक्षण केले. यावरून समजते की खरा भक्त कोणताही परिस्थितीत देवावरचा विश्वास सोडत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. याचा अर्थ असा आहे की जो दुःखी लोकांना आपले मानतो तोच खरा संत आणि भक्त आहे. म्हणूनच खरा भक्त फक्त मंदिरात पूजा करणारा नसतो, तर तो गरिबांना मदत करणारा, दयाळू आणि प्रेमळ असतो. श्री गुरुचरित्रामध्ये अनेक भक्तांची उदाहरणे आहेत. त्यांनी नरसिंह सरस्वती स्वामींच्या वर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांनी भक्तांचे संकट दूर केले. श्रद्धा आणि समर्पण हे खऱ्या भक्ताचे एक मुख्य गुण आहेत. खरा भक्त कधीही दुसऱ्याचा द्वेष करत नाही. तो मत्सर, क्रोध आणि लोभ यापासून दूर राहतो. त्याचे मन शांत आणि पवित्र असते. उदाहरणार्थ, नदी सतत वाहते आणि सर्वांना पाणी देते. ती कोणावर भेदभाव करत नाही. त्याचप्रमाणे खरा भक्त सर्वांशी समान वागतो. भगवान प्रभू रामचंद्र यांचे परमभक्त हनुमान हे खऱ्या भक्ताचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. हनुमानांनी कधीही स्वतःचा अभिमान केला नाही. त्यांनी नेहमी मी रामाचा दास आहे असेच मानले. रामायणात हनुमानाचे बल, बुद्धी आणि पराक्रम महान होते, पण तरीही ते अत्यंत नम्र होते. म्हणूनच त्यांना सर्वश्रेष्ठ भक्त मानले जाते. खरा भक्त हा देवाकडे काही मागण्यासाठी भक्ती करत नाही. तो केवळ प्रेमाने आणि समर्पणाने देवाचे स्मरण करतो. जसे लहान मूल आपल्या आईवर निरपेक्ष प्रेम करते, तसेच भक्ताचे प्रेम देवावर असते. त्यात स्वार्थ नसावा. दत्त प्रभूंचे अनेक भक्त श्री गुरुचरित्रात वर्णन करतात. त्यांनी गुरुसेवा, श्रद्धा आणि नामस्मरण यामुळे कृपा प्राप्त केली. भक्ती म्हणजे केवळ बाह्य दिखावा नसून अंतःकरणाची शुद्धता आहे. कपड्यांवरून किंवा मोठ्या पूजांवरून भक्ती ठरत नाही. मनातील प्रेम, श्रद्धा आणि दया यावरून खरी भक्ती ओळखली जाते. शेवटी असे म्हणतात येईल की जो परमेश्वरावर अखंड प्रेम करतो, सर्वांवर दया करतो, सत्य आणि धर्माचा मार्ग चालतो, संकटातही श्रद्धा सोडत नाही आणि अहंकारापासून दूर राहतो, त्यालाच खरा भक्त म्हणावे. अशा भक्तांवर परमेश्वराची कृपा सदैव राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ प्रसन्न.